नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सुभाष अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत. तुमचे शेवटच्या रिव्हिजन्स आता MPSC प्रिलिमसाठी चालले असतील आणि त्यामध्ये केमिस्ट्री या सब्जेक्टवर आपल्याला थोडीशी चर्चा करायची आहे. एक फास्ट रॅपिड रिव्हिजन आपण काही टॉपिक्सची करूया, ज्याच्यामध्ये जे एक फ्रिक्वेंटली ज्या टॉपिक्सवर येणारे प्रश्न आहेत किंवा फ्रिक्वेंटली जे असे रिपिटेटिव्ह टॉपिक्स आहेत ज्यावर प्रश्न येण्याचे चान्सेस आहेत, हे आपण बघणार आहोत. ठीक आहे, तर वेळ न घालवता आपण डायरेक्ट टॉपिकला बघूया. यामध्ये न्यूमरिकल्स पण येण्याचे चान्सेस असतात. काही बऱ्याच वेळेस न्यूमरिकल्स वगैरे आलेले आहेत, पण आता न्यूमरिकल्समध्ये आपण डिटेलमध्ये आता सध्या जाऊ शकत नाही. तर पण जो स्टॅटिक पार्ट आहे ज्याच्यामध्ये फॅक्ट्स डायरेक्टली विचारले जातील किंवा एक जे इझियर पार्ट आहे ज्याला लक्षात ठेवून सुद्धा तुम्ही एखाद्या रिव्हिजनमध्ये एखाद्या व्हिडिओच्या माध्यमातून म्हणा किंवा तुमच्या सेल्फ रिव्हिजनने तुम्ही लक्षात ठेवू शकता, असे काही टॉपिक्स आज आपण बघणार आहोत. त्यात ऑटोमिक स्ट्रक्चर असेल किंवा केमिकल रिॲक्शनवर प्रश्न येतो किंवा तुम्ही बघाल ॲसिड्स अँड बेसिसवर प्रश्न येतो, मेटल नॉन मेटलवर येतो किंवा काही कंपाऊंड जे असतात डेली लाईफमध्ये त्याच्यावर पण एक प्रश्न आपला येतो. केमिस्ट्री इन एव्हरीडे लाईफ वगैरे असेल तर ते सगळे टॉपिक्स आज आपण इथे बघणार आहोत. ठीक आहे, ऑटोमिक स्ट्रक्चर हा टॉपिक त्याच्यामध्ये बघूया. आता बऱ्याचशा थेरीज वेगवेगळ्या सायंटिस्टनी दिलेल्या आहेत, म्हणजे ऑटोमिक स्ट्रक्चर स्टडी करण्यासाठी थेरीज दिलेल्या आहेत आणि याची नावं डायरेक्टली आपल्याला विचारली जातात. तर महत्त्वाचे नावं आपण त्यात बघूया आणि त्यांचं कॉन्ट्रीब्युशन काय आहे ते आपल्याला थोडंसं माहिती असायला पाहिजे. डॅल्टन्स ॲटॉमिक थेरी आहे, जॉन डॅल्टन यांनी दिलेली. ठीक आहे, सगळ्यात पूर्वीची महत्त्वाची हे आहे, याची सुरुवात इथे झालेली होती. फाउंडेशन ऑफ मॉडर्न केमिस्ट्री अँड ऑटोमिक कन्सेप्ट. ठीक आहे, जरी ॲटमचा हा कन्सेप्ट आपल्या फिलॉसॉफिकल सेन्समध्ये जुना असेल, इंडियन फिलॉसॉफीमध्ये तुम्ही ऐकलं असेल परमाणू वगैरे हा शब्द, पण मॉडर्न सेन्समध्ये डॅल्टनची ॲटॉमिक थेरी ही आहे. तर हे नाव लक्षात ठेवणं तुमचं गरजेचं आहे. मॅटर इज कंपोज ऑफ इंडिव्हिजिबल ॲटम्स. ॲटम्स इंडिव्हिजिबल असतात असं त्यांना वाटायचं, पण नंतर आपण बघतो की ॲटम्समध्ये पण सब ॲटॉमिक पार्टिकल्स आहेत. ठीक आहे, प्लम पडिंग मॉडेल आहे जे थॉम्सन यांचं. ठीक आहे, महत्त्वाचं आहे. कॅथोड रे ट्यूब एक्सपेरिमेंट यांनी केला होता. ॲटम्स आर युनिफॉर्म पॉझिटिव्हली चार्ज स्पियर विथ निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन्स एम्बेडेड इन इट. याला तुम्ही ते वॉटरमेलन जे असतं आपलं टरबूज जे असतं त्याला पण एक त्या ॲनॉलॉजीनी तुम्ही बघू शकता. तर त्यातला जो लाल पार्ट असतो जो आपण खातो तो पॉझिटिव्हली चार्ज आणि त्यात ज्या बिया असतात त्या निगेटिव्हली चार्ज, त्या अर्थाने पण आपण यांच्या मॉडेलला बघू शकतो जे थॉम्सन. ठीक आहे, तर क्रेडिट काय आहे यांचं? डिस्कवरी ऑफ इलेक्ट्रॉन. ठीक आहे, रुदरफोर्डचं मग न्यूक्लिअर मॉडेल, की ते आपलं जे न्यूक्लिअर एक कॉन्फिगरेशन आहे ते कसं आहे त्यासाठी अर्नेस्ट रुदरफोर्ड यांचं नाव फार महत्त्वाचं आहे. हे खूप मोठे मोठे नाव आहेत हे. ठीक आहे, द ॲटम ॲज अ स्मॉल डेन्स पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस. न्यूक्लियस हे पॉझिटिव्हली चार्ज आहे असं यांनी म्हटलं. ॲट इट सेंटर विथ इलेक्ट्रॉन्स ऑर्बिटिंग इट. एक जे स्ट्रक्चर जसं आहे ते त्यांनी आपल्याला सांगितलं. त्यांनी एक न्यूक्लिअर मॉडेल त्यांनी प्रेझेंट केलं. डिस्कवरी ऑफ द न्यूक्लियस हे सगळ्यात महत्त्वाचा पार्ट यांचा आपण बघू शकतो रुदरफोर्ड यांचा. ठीक आहे, बोर्स मॉडेल आहे. मग बोर्स प्लॅनेटरी मॉडेल सुद्धा म्हणतात, नील बोर. इलेक्ट्रॉन्स ऑर्बिट द न्यूक्लियस इन स्पेसिफिक फिक्स्ड एनर्जी लेवल्स. आता जे वेगवेगळे एनर्जी लेवल्स आहेत इलेक्ट्रॉन्सच्या एक न्यूक्लियसच्या अराउंड ज्या फिरतात, तर त्या एनर्जी लेवल्सबद्दल यांनी नील बोर यांनी आपल्याला सांगितलं आहे. किंवा ते जे आपले शेल्स असतात KLMN है ना, त्याच्याबद्दल पण त्यांनी सांगितलं आहे की कशा पद्धतीने ती एक जी कॉन्फिगरेशन असते ती त्यांनी आपल्याला ते सुचवलं आहे. ठीक आहे, क्वांटायझेशन ऑफ इलेक्ट्रॉन एनर्जी, एक्सप्लेनेशन ऑफ ऑटोमिक स्पेक्ट्रा हे त्यांचं कॉन्ट्रीब्युशन झालं. ही जी एनर्जी जी असते प्रत्येक एक शेलमध्ये त्याच्याबद्दल जर कोणी बोललंय तर ते नील बोर बोलले आहेत. ठीक आहे, हे ठीक आहे, नाही माहीत असलेलं बरं आहे. पुढे आपण बघूया आयसोटोप्स आणि आयसोबार्स. याच्यावर प्रश्न येतो, प्रश्न आलेला आहे. म्हणजे याचे काही जे युजेस आहेत वेगवेगळ्या आयसोटोप्सचे ते पण आपण बघणार आहोत. पण बेसिक एक समज आपल्याला असायला पाहिजे की आयसोटोप्स काय आहेत आणि आयसोबार्स काय आहेत. ठीक आहे, आयसोटोप्स काय आहेत? मग सेम एलिमेंटचे ॲटम्स आहेत, एका पर्टिक्युलर एलिमेंटचेच ॲटम्स आहेत दॅट हॅव सेम नंबर ऑफ प्रोटॉन्स बट अ डिफरंट नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. प्रोटॉन्स सेम आहेत त्यांच्या न्यूक्लियसमध्ये बट डिफरंट नंबर ऑफ न्यूट्रॉन्स आहे. आणि इकडे आयसोबार्स हे डिफरंट एलिमेंटचेच ॲटम आहेत, एका एलिमेंटचे नव्हे पर डिफरंट एलिमेंटचे आहेत. दॅट हॅव द सेम मास नंबर, म्हणजे टोटल नंबर ऑफ न्यूक्लियॉन्स बट अ डिफरंट नंबर ऑफ प्रोटॉन्स. है ना, प्रोटॉनचा नंबर इथे यांच्यामध्ये डिफर होतो आणि डिफरंट एलिमेंटचे ॲटम्स आहेत. ठीक आहे, ऑटोमिक नंबर सेम ॲज द नंबर ऑफ प्रोटॉन्स.
है ना. ऑटोमिक नंबर मास नंबर ही कॉन्सेप्ट तुम्हाला माहीत असायला पाहिजे, है ना. मास नंबर. आता आयसोटोप्समध्ये आपण बघतो तर सेम आहे ऑटोमिक नंबर, इकडे डिफरंट असणार आहे, प्रोटॉन वेगळे असल्यामुळे. ठीक आहे. त्यानंतर बघा मास नंबर डिफरंट, कारण की न्यूट्रॉनचं हे डिफरन्स आहे इथे, आणि इकडे सेम असणार आहे मास नंबर, कारण की नंबर ऑफ प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन आपण बघत आहोत इथे. ठीक आहे. केमिकल प्रॉपर्टीज सेम, डिटरमाइंड बाय द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स अँड प्रोटॉन्स. इथे डिफरंट आहे केमिकल प्रॉपर्टीज डायरेक्टली, एलिमेंटच आपला वेगळा असतो इथे. फिजिकल प्रॉपर्टीज डिफरंट आयसोटोप्समध्ये, डेन्सिटी असेल, बॉइलिंग पॉईंट असेल. ठीक आहे. आणि इकडे सुद्धा डिफरंट आहे, कारण की कॉन्फिगरेशन बदलतं. ठीक आहे. कार्बन 12, C12, C13 है नाही, कार्बनचे असे वेगवेगळे आयसोटोप्स आहेत, आपण पुढे बघणार आहोत. ठीक आहे. आणि आयसोबार्स. ठीक आहे. एवढं लक्षात ठेवा, बेसिक आहे हे माहीत असणं म्हणजे तुमचा इझी प्रश्न सरळ सरळ तुम्ही मार्क करू शकता. ठीक आहे. आणि काही लॉजिकनी पण तुम्ही टफ क्वेश्चन पण सॉल्व्ह करू शकता जर बेसिक क्लिअर असेल तर. ठीक आहे. पुढे बघूया. आता वेगवेगळे जे आयसोटोप्स आहेत आणि याची युजेस काय आहेत हे आपल्याला माहीत असायला पाहिजे, कारण की मॅच द पेअरमध्ये म्हणा किंवा डायरेक्टली सुद्धा विचारलं जातं कधी कधी. ठीक आहे. तर कार्बन 14 फार पॉप्युलर आहे, तुम्हाला माहिती आहे. रेडिओ ॲक्टिव्ह आयसोटोप आहे हा. आर्किओलॉजीमध्ये, जिओलॉजीमध्ये वापरतात. रेडिओ ॲक्टिव्ह डेटिंग जे आहे, कार्बन डेटिंग है ना, माहिती आहे आपल्याला आर्किओलॉजीशी संदर्भात. आयोडीन 131 हा फार महत्त्वाचा आहे. मेडिसिन, थायरॉइड, डायग्नोसिस अँड ट्रीटमेंट ऑफ थायरॉइड ग्लँड डिसऑर्डर्स, खूपच महत्त्वाचं. थायरॉइड ग्लँड म्हणजे आयोडीन 131शी संदर्भ आहे याचा, असं लक्षात ठेवा. आयोडीन 131चा जो आयसोटोप आहे तो आपल्याला थायरॉइड ग्लँडचे जे डिसऑर्डर आहेत त्याला माहिती करण्यासाठी फार महत्त्वाचा आहे, म्हणजे डायग्नोस्टिक प्रोसिजरमध्ये तो फार कामाचा आहे. कोबाल्ट 60 आहे पुढे, रेडिओ आयसोटोप. मेडिसिनमध्ये, इंडस्ट्रीमध्ये याची युजेस आहेत. गॅमा रे थेरपी जी देतो आपण कॅन्सरमध्ये वगैरे, तिथे ते फार कामाचं आहे. ठीक आहे. कोबाल्ट 60. टेक्निशियम 99 हा पण मेडिसिनमध्ये कामाचा आहे. मोस्ट कॉमन रेडिओ आयसोटोप फॉर डायग्नोस्टिक इमेजिंग हार्ट आणि हे आपले जे ऑर्गन्स आहेत याची जे डायग्नोस्टिक इमेजिंग आपण करतो, ब्रेन, बोन वगैरे, त्यात टेक्निशियम 99 इम्पॉर्टंट, फार इम्पॉर्टंट हा. पण पुढे बघा, ड्यूटेरियम आहे, युरेनियम 235 हे सगळ्यांना माहीत असेल समजा, न्यूक्लिअर एनर्जीच्या संदर्भात आहे. ड्यूटेरियम हायड्रोजनचा जो आहे हा पण न्यूक्लिअर एनर्जीच्या याच्यामध्ये काम करतो. हेवी वॉटर मॉडरेटर म्हणून यूज केला जातो है ना. हायड्रोजनच्या याच्यावर, प्रोटियम, ड्यूटेरियम याच्यावर प्रश्न आलेला आहे. ठीक आहे. फॉस्फरस 32 ॲग्रिकल्चर बायोलॉजीमध्ये युजेस आहेत. युज्ड ॲज अ ट्रेसर टू स्टडी द रेट ऑफ फर्टिलायझर ॲब्झॉर्प्शन बाय प्लांट्स है ना. फर्टिलायझर ॲब्झॉर्प्शन जे प्लांट्सचं ते यूज करण्यासाठी फॉस्फरस 32चा वापर केला जातो. त्यानंतर सोडियम 24 मेडिसिनमध्ये यूज आहे ॲज अ ट्रेसर टू डिटेक्ट ब्लड क्लॉट्स. ठीक आहे. आयर्न 59 मेडिसिनमध्ये यूज आहे, यूज टू स्टडी आयर्न मेटाबॉलिझम. ठीक आहे. हे अंडरस्टँडेबल आहे त्याच्या नावावरूनच. पुढे आपण बघूया पिरियोडिक टेबल. यावर पण प्रश्न येण्याचे चान्सेस असतात आणि बराच याच्यामध्ये फॅक्च्युअल ॲस्पेक्ट पण आहे आणि थोडा अंडरस्टँडिंगचा पार्ट पण आहे. त्याच्यात नावं सुद्धा आहेत, तर बघूया आपण. अँटोन लॉवेझर यांनी 1789 मध्येच सुरुवातीला दिले, ग्रुपिंग केली होती यांनी एलिमेंट्सची. आता वेगवेगळे एलिमेंट्स आहेत तर त्यांचे वेगवेगळे केमिकल प्रॉपर्टीज आहेत, फिजिकल प्रॉपर्टीज आहेत. कोणते एकमेकांना सिमिलर असतात किंवा डिफर करतात, त्यांची जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे, त्यांची व्हॅलेन्सी आहे, अशा वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला त्यांना ग्रुपिंग करण्याचा एक सुरुवात जिथे झाली त्यात पहिलं नाव हे आहे आणि त्यांनी ग्रुपिंग करायचा प्रयत्न केला. ते नाव तुम्ही लक्षात ठेवू शकता. डोबेरायनर ट्रायड्स असतात, यांनी ट्रायड करून हे करायचा प्रयत्न केला. म्हणजे हे काय करायचे, समजा 3 आपल्याकडे वेगवेगळे एलिमेंट आहेत, तर या 2 जे आहेत, पहिला आणि तिसरा समजा ए आणि सी, याच्या 2चे ॲडिशन किंवा याचा ॲव्हरेज जो आहे या 2ला A+C/2 हे बीशी जुळतं असं त्यांचं म्हणा. असे वेगवेगळे त्यांनी ट्रायड्स तयार केले की जिथे हे मॅच होतं. ठीक आहे. तर त्याला डोबेरायनर्स ट्रायड असं म्हणतात. जॉन न्यूलँड्स आहेत, न्यूलँड्स ऑक्टेव्स, लॉ ऑफ ऑक्टेव्स यांनी दिला. तर एक ऑक्टेव्स म्हणजे ते म्युझिकशी रिलेटेड आहे की रिपिटेटिव्हली पहिला आणि जो 8वा एक एलिमेंट असतो त्याची जी प्रॉपर्टीज आहेत ते सिमिलर आपल्याला दिसतात. म्युझिक नोट सारखे ते सिमिलर दिसतात. तर दॅट इज लॉ ऑफ ऑक्टेव्स.
लोथार मेयर यांनी पण दिलेला आहे पिरियोडिक टेबल, मेंडेलिव्ह सारखाच यांनी प्रयत्न केला होता. ठीक आहे. महत्वाचे त्यानंतर दोन आहेत आपले आता. मेंडेलिव्ह यांना आपण फादर ऑफ पिरियोडिक टेबल असं म्हणू, म्हणजे त्यांना म्हणतात. ठीक आहे. आता यांनी मास नंबरला क्रायटेरिया बनवला त्यांनी, ऑटोमिक मासला. ठीक आहे. ऑटोमिक मासच्या सेन्समध्ये त्यांनी अरेंज केले पिरियोडिक टेबलमध्ये, आणि त्यांनी बरेच असे एलिमेंट्स जे डिस्कवर झाले नाहीत त्यांच्यासाठी सुद्धा त्यांनी जागा ठेवली होती. अनडिस्कवर्ड एलिमेंट्सला पण त्यांनी प्रिडिक्ट करायचा प्रयत्न केला होता. ठीक आहे. पण त्यानंतर जो मॉडर्न पिरियोडिक टेबल आहे आपला तो हेनरी मोस्ले यांचा आहे. मॉडर्न रिअरेंजमेंट डिस्कवर्ड द रिलेशनशिप बिटवीन एक्सरे वेवलेंथ अँड ऑटोमिक नंबर्स. ठीक आहे. रिअरेंज द पिरियोडिक टेबल बेस्ड ऑन इन्क्रीजिंग ऑटोमिक नंबर. आता इथे ऑटोमिक नंबर मेन क्रायटेरिया आहे. ठीक आहे. ऑटोमिक नंबर इज द मेजर क्रायटेरिया. मॉडर्न पिरियोडिक लॉ जो आहे की द डिफरंट केमिकल अँड फिजिकल प्रॉपर्टीज आर अ रिफ्लेक्शन ऑफ द ऑटोमिक नंबर. ठीक आहे. आणि त्या बेसिसवर त्यांनी पूर्ण पिरियोडिक टेबल बनवलेलं आहे. आता पिरियोडिक टेबलमध्ये त्याचे फीचर्स काय काय ते आपल्याला बघायचे थोडक्यात. अरेंजमेंट बेसिस कसं आहे, अरेंज्ड ॲज ऑटोमिक नंबर थ्रू देअर ऑटोमिक नंबर. हे मी आत्ता तुम्हाला सांगितलं. नंबर ऑफ प्रोटॉन्स इन द न्यूक्लियस. ऑटोमिक नंबरचा डायरेक्ट आपण पहिले बघितलं ऑटोमिक नंबर काय आहे. दिस अरेंजमेंट लेड टू मॉडर्न पिरियोडिक लॉ विच स्टेट दॅट प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर अ पिरियोडिक फंक्शन ऑफ देअर ऑटोमिक नंबर्स. यू हॅव टू रिमेंबर दिस. मग पिरियड्स आणि ग्रुप्स आहेत त्याच्यामध्ये. 18 पिरियड आहेत, 7 पिरियड आहेत आणि 18 ग्रुप्स आहेत. आता ग्रुप्स काय आहेत, व्हर्टिकल कॉलम्स ऑफ एलिमेंट्स, व्हर्टिकल आहेत ते 18 ग्रुप्स आहेत. द ग्रुप नंबर करेस्पॉन्ड्स टू द नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स. नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स किती आहेत पर्टिक्युलर त्या एलिमेंट्सचे ते त्याच्या ग्रुप नंबरवरून आपल्याला दिसून येतं. एलिमेंट्स विदिन द सेम ग्रुप हॅव सिमिलर केमिकल प्रॉपर्टीज. एका ग्रुपचे जे एलिमेंट्स आहेत त्यांची सिमिलर प्रॉपर्टी आहे कारण की व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्सच त्यांचे सिमिलर आहेत. त्यानंतर आहेत पिरियड्स. हे हॉरिझॉन्टल रो आहे. 7 पिरियड आहेत. द पिरियड नंबर करेस्पॉन्ड टू द इलेक्ट्रॉन शेल. ते शेलवर डिपेंड करतं की किती शेल्स आहेत, है ना. त्या भोरच्या ऑटोमिक याच्यामध्ये मॉडेलमध्ये आपलं जे भोरचं प्लॅनेटरी मॉडेल आहे नील बोर, त्यांनी आपल्याला सांगितलं शेल्स वगैरे बद्दल. तर हे किती शेल्स आहेत त्याच्यानुसार पिरियड आहे. प्रॉपर्टी चेंज ग्रॅज्युअली मेटॅलिक टू नॉन मेटॅलिक फ्रॉम लेफ्ट टू राईट. पुढे आपण बघणार आहोत अजून याच्याशी रिलेटेड फॅक्ट्स. आता ब्लॉक्स पण आहेत. एसपीडीएफ ब्लॉक्स आहेत. एस ब्लॉक, पी ब्लॉक, डी ब्लॉक, एफ ब्लॉक. वेअर लास्ट इलेक्ट्रॉन एंटर्स, म्हणजे डिव्हिजन याच्यावर बेस्ड आहे त्याचं. एस ब्लॉक ग्रुप 1 ग्रुप 2. ग्रुप 1 ग्रुप 2ला एस ब्लॉकमध्ये टाकलेला आहे. त्यानंतर पी ब्लॉक ग्रुप 13 to 18. हे लक्षात ठेवा. एसपीडीएफ आहे तर 1 and 2 नंतर डायरेक्ट 3 to 12 जो आहे हा डी मध्ये आहे. 3 to 12 इज डी. आणि पी ब्लॉक जो आहे त्याच्यामध्ये काय 13 to 18 ग्रुप. सो यू हॅव टू रिमेंबर दिस. ठीक आहे. आणि हे पी ब्लॉक जो आहे 13 to 18 मध्ये इथे मेटल्स, नॉन मेटल्स, मेटलॉइड्स तुम्हाला दिसतील. मेटल्स असतील, नॉन मेटल्स असतील, मेटलॉइड्स, हे तिन्ही तुम्हाला दिसतील याच्यामध्ये. आणि त्यानंतर कुठला आहे तो एफ ब्लॉक. तिथे हे लॅन्थेनाइड्स अँड ॲक्टेनाइड्स आहेत. हे ट्रान्झिशन एलिमेंट्स आहेत. ट्रान्झिशन अँड इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स. ठीक आहे. लॅन्थेनाइड्स अँड ॲक्टेनाइड्स. आधी याचं बेसिक थोडंसं तुम्ही वाचून घ्या. ते 14 एलिमेंट्स आहेत लॅन्थेनाइड्स आणि ॲक्टेनाइड्स. 58 to 71 आणि 90 ते 103 असं त्यांचं ते नंबरिंग आहे. ते तुम्ही बघू शकता. ठीक आहे. रिलेट्स टू द पोझिशन ऑफ एलिमेंट इन टू इट्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. ठीक आहे. ब्लॉकच्या त्याच्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशननुसार हे ब्लॉक असे बनलेले आहेत. ठीक आहे. आता पिरियड असेल किंवा ग्रुप असेल तर याच्यामध्ये काही ज्या प्रॉपर्टीज आहेत ह्या कशा पद्धतीने चेंज होतात, इन्क्रीज होतात, डिक्रीज होतात, हे फार महत्त्वाचं आहे. डायरेक्ट स्टेटमेंटमध्ये विचारले जातं. ठीक आहे. तर सरळ बघूया आपण. ऑटोमिक रेडियस जी असते, आता पिरियडच्या सेन्समध्ये बघितलं 1 to 7 जे आपले पिरियड आहेत. ठीक आहे. लेफ्ट टू राईटच्या सेन्समध्ये आपण बघितलं ते डिक्रीज होतं, है ना. ऑटोमिक रेडियस ही डिक्रीज होते. आणि ग्रुपला जर बघितलं आपण टॉप टू बॉटम तर ते इन्क्रीज होतं. न्यू इलेक्ट्रॉन शेल्स आर ॲडेड. इलेक्ट्रॉन शेल्स वाढत असले तर ते आपोआप इन्क्रीज होईल ऑटोमिक रेडियस. आयनायझेशन एनर्जी असते, इन्क्रीजेस अक्रॉस अ पिरियड. लेफ्ट टू राईट जर तुम्ही जाल तर आयनायझेशन एनर्जी इन्क्रीजेस. ठीक आहे. मोर एनर्जी निडेड टू रिमूव्ह टाईटली हेल्ड इलेक्ट्रॉन्स. इलेक्ट्रॉन्सला बाहेर काढण्यासाठी मोर एनर्जी लागते. त्यानंतर ग्रुपमध्ये डिक्रीजेस.
आयनायझेशन एनर्जी. आउटर इलेक्ट्रॉन्स आर फार्दर फ्रॉम द न्यूक्लियस, इझियर टू रिमूव्ह. जितके दूर असतील ते इझियर टू रिमूव्ह आहेत. ठीक आहे, तो इट डिक्रीजेस. आयनायझेशन एनर्जी डिक्रीजेस. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी इन्क्रीजेस. ग्रेटर टेंडन्सी टू गेन इलेक्ट्रॉन्स. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणजे काय की टेंडन्सी जी आहे इलेक्ट्रॉनना गेन करण्याची, त्याला इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणतात. तर पिरियडमध्ये लेफ्ट टू राईट तुम्ही जाल तर ती वाढते, आणि टॉप टू बॉटम जेव्हा तुम्ही तिकडनं येता तर ती डिक्रीज होते. ठीक आहे, लेसर टेंडन्सी टू गेन इलेक्ट्रॉन आपल्या ग्रुप्समध्ये. टॉप टू बॉटम तुम्ही जसं खाली जाल. ठीक आहे, तर हे फार महत्त्वाचं आहे. एवढं याला तुम्ही टॉप टू बॉटम, बॉटम टू टॉप किंवा राईट टू लेफ्ट अशा सेन्समध्ये पण कन्फ्यूज केलं जाऊ शकतं. तर एक बेसिक तेवढं क्लिअर ठेवा, आणि एक समजून एक रिव्हिजन जी आपण आता बघतोय याच्यात बघा, आणि स्वतःहून पण तुम्ही थोडंसं याला लक्ष द्या. ठीक आहे, पुढे आपण बघूया. रेडिओ ॲक्टिव्हिटीचा एक भाग आहे. आता बरेचसे असे एलिमेंट्स असतात ते रेडिओ ॲक्टिव्ह असतात, तर त्यामध्ये ते काय इमिट करतात, आणि त्यात अल्फा बीटा आणि गॅमा पार्टिकल्स आहेत. याच्यावर ऑलरेडी प्रश्न येत असतात, म्हणून मी हा एवढाच टॉपिक यामध्ये घेतलाय. आता बघा, अल्फा बीटा आणि गॅमाचं डायरेक्ट डिस्टिंग्विश आपण बघूया, की याच्यानी तुमच्या लक्षात राहील की जर काही फॅक्ट आला तर त्याला काही ब्लफ केलेला असेल वगैरे तर ते तुमच्या लक्षात येईल. अल्फा नेचर काय याचं, पार्टिकल नेचर आहे. बीटाचं हे सुद्धा पार्टिकल नेचर आहे. गॅमा इलेक्ट्रोमॅग्नेटिक व्हेव आहे, फोटॉन नेचर आहे त्याचं. कंपोजिशन काय, 2 प्रोटॉन्स अँड 2 न्यूट्रॉन्स. ठीक आहे, असं लिहिलं जातं त्याला अल्फाला. इकडे काय, इलेक्ट्रॉन और पॉझिट्रॉन, आणि इकडे हाय एनर्जी फोटॉन. हे त्याचं कंपोजिशन आहे. याचं लार्जेस्ट मास आहे अल्फाचं, याचं कमी आहे, व्हेरी स्मॉल, निग्लिजिबल, आणि याचं नियरली मासलेस आहे. ठीक आहे, गॅमा चार्ज +2. ठीक आहे, हे लक्षात ठेवण्याची गरज नाही. आयनायझिंग पॉवर जी आहे याची सगळ्यात स्ट्रॉंगेस्ट आहे अल्फाची आयनायझिंग पॉवर इज द स्ट्रॉंगेस्ट, आणि त्याची पेनेट्रेटिंग पॉवर जी आहे ती आहे लोवेस्ट. ते असं लक्षात ठेवा तुम्ही. आयनायझिंग पॉवर जी आहे ती अल्फापासून तर गॅमापर्यंत ही कमी होते, आणि पेनेट्रेटिंग पॉवर जी आहे ती अल्फापासून तर गॅमापर्यंत ती वाढते. ठीक आहे, हे बघा, हायेस्ट आहे आयनायझिंग पॉवर, आणि ही इकडे मीडियम आहे आणि इकडे लोवेस्ट आहे. आणि पेनेट्रेटिंग पॉवर जी आहे ती अल्फाची लोवेस्ट आहे, मग इकडे मीडियम आहे आणि इकडे हायेस्ट आहे. तर एक सिंपल आहे, याच्यात जर काही केलं तर तुम्ही फार इझिली याला तुम्हाला क्वेश्चन तुम्हाला क्लिअर होऊ शकतो. शिल्डिंग रिक्वायर्ड. आता हे पार्टिकल जेव्हा बॉम्बार्ड होतात किंवा हिट करतात तर कशा पद्धतीने एक आपण त्याच्यापासून वाचू शकतो. तर अल्फा पार्टिकल जे पेपरनीच मॅनेज होतो. हा तुम्ही पेपर जरी लावला तर तुम्ही त्याला एक त्याच्यापासून वाचू शकता. तर हे कळतं ना, त्याची पेनेट्रेटिंग पॉवरच लो आहे, इथं सांगितलेलं आहे. तर त्याच्याहून कळतं की याच्याहून पण हे डील करण्यासारखं आहे. मग याची मीडियम आहे, फ्यू मिलीमीटर्स ऑफ ॲल्युमिनियम फॉईल वगैरे लावली तरी जमतं, पण याला थोडंसं सेव्हरल सेंटीमीटर्स ऑफ लीड ऑर थिक कॉन्क्रीट लागेल गॅमा रेजला, कारण की याची पेनेट्रेटिंग पॉवर सगळ्यात जास्त आहे. ठीक आहे, डिफ्लेक्शन इन इलेक्ट्रिक और मॅग्नेटिक फील्डचं जे डिफ्लेक्शन आहे, तर हे जे आहे आपले अल्फा पार्टिकल जे आहेत ते निगेटिव्ह प्लेटकडे वळतात. निगेटिव्ह प्लेट, आणि बीटा पार्टिकल जे आहेत ते पॉझिटिव्ह प्लेटकडे वळतात. ठीक आहे, आणि हे डिफ्लेक्ट होत नाहीत, गॅमा डिफ्लेक्ट होत नाहीत. एवढा स्टेबल आहे, लक्षात ठेवा. आयनायझिंग पॉवर, पेनेट्रेटिंग पॉवर असेल, आणि यांचं जे नेचर आहे ते लक्षात ठेवता येईल तुम्हाला, आणि कशा पद्धतीने त्याच्यापासून आपण स्वतःला शिल्ड करू शकतो ते सुद्धा एक तिथे आपण सांगितलेलं आहे. आणि मासचा पण एक ॲस्पेक्ट आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा, रिलेटेबल आहे. फॉर्मेशन ऑफ कंपाऊंडचा एक भाग आहे. याच्यामध्ये एक थोडंसं मला असं वाटलं की हे महत्त्वाचं आहे, तर आपण हे बघायला पाहिजे की केमिकल बॉन्ड जो क्रिएट होतो, एक फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो जेव्हा कुठला एक केमिकल बॉन्ड वेगवेगळे ॲटम जेव्हा सोबत येतात, तर एक केमिकल बॉन्ड क्रिएट होतो. त्याचे 2 प्रकार आहेत, आयनिक बॉन्ड आणि कोव्हॅलंट बॉन्ड. आता ते आपल्याला त्याचे एक डिस्टिंग्विशिंग फीचर्स आपल्याला बघायचे आहेत, कारण की विचारले जातं कधी कधी. ठीक आहे, आता आयनिक बॉन्ड कुठला असतो? कंप्लीट ट्रान्सफर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स फ्रॉम वन ॲटम टू अनदर. एका पर्टिक्युलर ॲटम पासून त्याचे जे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आहेत, फॉर एक्झाम्पल 281 आहे, तर हा 1 कम्प्लिटली ते देऊन टाकतात दुसऱ्या ॲटमला. ठीक आहे, हे कंप्लीट ट्रान्सफर त्याला म्हणता येईल. कोव्हॅलंट बॉन्डमध्ये काय असते? शेअरिंग असते. 2 वेगवेगळे ॲटम शेअर करतात इलेक्ट्रॉन्सला त्यांच्यामध्ये. ठीक आहे,
तर त्यात सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड, डबल बॉन्ड और ट्रिपल बॉन्ड असं असते. सिंगलमध्ये काय असेल 2 इलेक्ट्रॉन म्हणजे 1 पेअर सिंगलमध्ये, डबलमध्ये 2 पेअर म्हणजे 4 इलेक्ट्रॉन, ट्रिपलमध्ये 3 पेअर म्हणजे 6 इलेक्ट्रॉन. असं लक्षात ठेवा. टिपिकल एलिमेंट्स मेटल आणि नॉन मेटलमध्ये आपल्याला दिसतो आयनिक बॉन्ड, आणि इकडे प्रायमरीली नॉन मेटल्स आपल्याला दिसून येतात. कशामध्ये? कोव्हॅलंट बॉन्डमध्ये. ठीक आहे. बाइंडिंग फॉर स्ट्रॉंग इलेक्ट्रोस्टॅटिक अट्रॅक्शन बिटवीन द रिझल्टिंग कॅटायन अँड अनायन. हे आयनिक बॉन्ड आहे ना, कॅटायन आणि अनायन आपल्याला दिसून येतो. आता एक पर्टिक्युलर जेव्हा ॲटम त्याचा इलेक्ट्रॉन सोडतो तर तो पॉझिटिव्ह होऊन जातो. ठीक आहे, कॅटायन, आणि जेव्हा तो इलेक्ट्रॉन घेतो तो निगेटिव्ह होऊन जातो, अनायन असं म्हणता येईल. ठीक आहे. इलेक्ट्रोस्टॅटिक अट्रॅक्शन आहे कोव्हॅलंट बॉन्डमध्ये बिटवीन द शेअर्ड इलेक्ट्रॉन पेअर्स अँड द न्यूक्लियाय ऑफ द बॉन्डेड ॲटम्स. यांचं जे न्यूक्लियस आहे, न्यूक्लियाय जे बॉन्डेड ॲटमचं, त्याच्यात पण एक अट्रॅक्शन आहे, कारण की ते शेअर करतायत त्या इलेक्ट्रॉन्सला. ठीक आहे, लक्षात ठेवा. स्ट्रक्चर कसं याचं क्रिस्टल लॅटिस स्ट्रक्चर आहे, 3D नेटवर्क ऑफ आयन्स आहे, आणि इकडे सिम्पल मॉलिक्युल्स ऑर जायंट नेटवर्क, डायमंडमध्ये वगैरे आपण जे बघतो ते कोव्हॅलंट बॉन्डचा नेटवर्क आहे. ठीक आहे, लक्षात राहिले. महत्त्वाच्या गोष्टी आहेत, फार बेसिक आहेत, पण माहिती असणं गरजेचं आहे. अजून 2-3 त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स ज्या बघूयात आपण. डायरेक्शनल, आयनिक बॉन्ड इज नॉन डायरेक्शनल, अट्रॅक्शन इज युनिफॉर्म इन ऑल डायरेक्शन. इकडे डायरेक्शनल आहेत, बॉन्ड्स फ्रॉम स्पेसिफिक अँगल वगैरे बनवतात, त्याच्यामुळे शेप तयार होतो. ठीक आहे, हे कुठे? कोव्हॅलंट बॉन्डमध्ये. कंडक्टिव्हिटी जी आहे, पुअर इन सॉलिड स्टेट, गुड वेन मोल्टन ऑर डिझॉल्व्ड. याची कंडक्टिव्हिटी सॉलिड स्टेटमध्ये पुअर आहे आणि मोल्टन ऑर डिझॉल्व्ड स्टेटमध्ये ठीक आहे, जनरली पुअर. याची कंडक्टिव्हिटी इज पुअर. मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉईंट व्हेरी हाय, रिक्वायर्स इमेन्स एनर्जी टू ब्रेक द स्ट्रॉंग लॅटिस. है ना. याचा अर्थ काय की आयोनिक कंपाऊंड जे बनतात ते स्ट्रॉंगर असतात. ठीक आहे. आणि लो, इकडे लो आहे, मेल्टिंग बॉइलिंग फॉर सिंपल मॉलिक्युल्स ड्यू टू वीक इंटरमॉलिक्युलर फोर्सेस. है ना. इंटरमॉलिक्युलर फोर्सेस वीक असल्यामुळे इकडे लो आहे मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉइंट्स. ठीक आहे. काही काही जे नेटवर्क ऑफ सॉलिड्स आहेत तिथे थोडा हाय आहे, डायमंड वगैरे म्हणा. ठीक आहे. फिजिकल स्टेट जी आहे, क्रिस्टलाइन सॉलिड्स ॲट रूम टेम्परेचर. रूम टेम्परेचर आहे, क्रिस्टलाइन सॉलिड आहेत. कॅन बी गॅस, लिक्विड ऑर सॉलिड, मॉलिक्युलर ऑर नेटवर्कच्या बेसिसवर. ठीक आहे. तर हा बेसिक एक डिफरन्स झाला यांच्यामध्ये. ठीक आहे, लक्षात ठेवा. हे पण पुढे बघूया आपण. केमिकल रिॲक्शनवर प्रश्न आलेले आहेत. कॅटलिस्टचा भाग असेल किंवा केमिकल रिॲक्शनमध्ये जे रिॲक्टंट्स असतात आणि प्रोडक्ट क्रिएट होतात किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या केमिकल रिॲक्शन आहे त्याचं एक बेसिक आपल्याला माहीत असणं थोडंसं गरजेचं आहे. तर आपण बघूया. आता इम्पॅक्ट जो आहे, इफेक्ट जो आहे केमिकल रिॲक्शन वर कुठल्या फॅक्टरचा इम्पॅक्ट असतो ते आपण पहिले बघूया. कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिॲक्टंट्स. आता पर्टिक्युलरली जेव्हा कुठली रिॲक्शन होते तिथे कोलिजन होत असतं वेगवेगळ्या रिॲक्टंट्सचं, आणि त्या कोलिजननुसार आपल्याला कळतं की ती रिॲक्शन कुठल्या पद्धतीने तिचा आउटकम असणार आहे. ठीक आहे. तर त्या हिशोबाने आपण बघूया की कोलिजनवर कसा इम्पॅक्ट होतो. तर कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट्स. ठीक आहे. increases the rate. Higher concentration means more particles per unit volume. This increases the frequency of collision. Collision ची frequency वाढेल जर concentration जास्त आहे reactants तर, है ना. That means it is directly proportional to the concentration of reactants is directly proportional to the rate of reaction. ठीक आहे. टेम्परेचर वाढवलं तर रेट पण इन्क्रीज होतो. हायर टेम्परेचर increases the average kinetic energy of the particles. It's very obvious. ठीक आहे. मग जास्त कोलिजन्स होतात आणि त्यांनी ते रेट वाढतो, आपल्या रिॲक्शनचा रेट वाढतो. सरफेस एरिया, इट इन्क्रीजेस द रेट फॉर हेट्रोजनस रिॲक्शन सॉलिड इन अ लिक्विड. इंक्रीजिंग द सरफेस एरिया एक्सपोजेस मोर रिॲक्टंट पार्टिकल्स, इंक्रीजिंग द फ्रिक्वेन्सी ऑफ कॉन्टॅक्ट. लॉजिक आहे याच्यामध्ये, है ना. पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट जर वाढला तो कसा वाढू शकतो? सरफेस एरिया वाढल्याने. जर एकमेकांना रिॲक्टंट्स जास्त सरफेस एरियावर कनेक्ट करतायत तर ऑब्वियस आहे की त्याचं रिॲक्शन वाढेल. इट इन्क्रीजेस द रेट. प्रेझेन्स ऑफ कॅटलिस्ट, दिस इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. इट इन्क्रीजेस द रेट. अ कॅटलिस्ट प्रोव्हाइड्स अन अल्टरनेटिव्ह रिॲक्शन पाथवे दॅट हॅज अ लोअर ॲक्टिव्हेशन एनर्जी. इट ऑल्सो. पण कॅटलिस्टमध्ये पण 2-3 प्रकार
आहेत. पॉझिटिव्ह कॅटलिस्ट जे रेट वाढवतात है ना, निगेटिव्ह कॅटलिस्ट आहेत आणि ऑटो कॅटलिस्ट पण असतात. आता ऑटो कॅटलिस्ट बाहेरून ॲड होत नाही, तो एक रिॲक्शन मधलाच एखादा रिॲक्टंट ऑटो कॅटलिस्ट सारखा ॲक्ट करतो आणि तो रिॲक्शनला पुढे घेऊन जातो. ठीक आहे. प्रेशर गॅशियस सेन्समध्ये ज्या रिॲक्शन होतात त्याच्यात प्रेशर इट इन्क्रीजेस द रेट. इन्क्रीजिंग द प्रेशर ऑफ गॅशियस रिॲक्टन्स इज इक्विव्हॅलंट टू इन्क्रीजिंग देअर कॉन्सन्ट्रेशन. गॅसेसमध्ये तुम्ही प्रेशर वाढवला तर कोलिजन वाढतील, ऑपअप क्रिएट होईल. त्याचं म्हणजे एकमेकांसोबत एक जे फ्रिक्वेन्सी आहे ती जास्त राहील, कोलिजन्स वाढतील आणि रेट वाढेल. सो डायरेक्टली प्रोपोर्शनल. नेचर ऑफ द रिॲक्टंट्स, आता इथे व्हेरिएबिलिटी थोडीशी दिसते, बट इट डिटरमाइन्स सम सबस्टन्सेस इनहरंटली रिॲक्ट फास्टर दॅन द अदर्स. आयनिक कंपाऊंड्स हे जे मी तुम्हाला सांगितलं इन सोल्युशन ऑफन रिॲक्ट फास्टर दॅन कोव्हॅलंट कंपाऊंड्स बिकॉज लेस एनर्जी इज रिक्वायर्ड टू ब्रेक एक्झिस्टिंग बॉन्ड्स. एक्झिस्टिंग बॉन्ड्स इथे वीक असतात आणि ते ब्रेक करण्याला आयनिक कंपाऊंड जेव्हा सोल्युशनमध्ये असतो तेव्हा आपल्याला तो फास्टर रिॲक्शन आपल्याला दिसून येते. ठीक आहे. तर या पर्टिक्युलर टॉपिकवर पण प्रश्न आलेले आहेत, म्हणजे की रिॲक्शननी काय होतं, वाढते की कमी होते. आता टाईप्स ऑफ रिॲक्शन आपल्याला बघायचे आहेत. सिंथेसिस रिॲक्शन म्हणजे कॉम्बिनेशन, ए आणि बी सोबत आले तर ए बी तयार झाला, सरळ सरळ सिंथेसिस झालं. ते बघा तिकडे 2MgO क्रिएट झाला. त्यानंतर डिकम्पोजिशन म्हणजे ब्रेक झाले, A+B झाले डायरेक्ट. ठीक आहे. CaCO3 आणि त्याचं ब्रेकेज झाल्यावर CaO+CO2. सिंगल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन A+BC, तर इकडे AC झाला आणि हा B वेगळा झाला, ते डिस्प्लेस केलं एका रिॲक्टंटला. ठीक आहे. त्यानंतर डबल डिस्प्लेसमेंट, या दोन याला आपण रिप्लेस होताना बघतो. ठीक आहे. या रिॲक्शनमध्ये तुम्हाला समजून जाईल पॉझिटिव्ह आयन्स अँड निगेटिव्ह आयन्स इन टू डिफरंट कंपाऊंड स्विच प्लेसेस टू फॉर्म 2 न्यू कंपाऊंड्स. 2 वेगळे कंपाऊंड इथे तयार होतात. कंबशन रिॲक्शन असेल, रॅपिडली विथ ऑक्सिजन, अ सबस्टन्स रिॲक्ट विथ ऑक्सिजन गॅस युजली प्रोड्युसिंग हीट अँड लाईट. कंबशन म्हणजे आपल्याला माहिती आहे, नावच ऐकलंय आपण. द फ्युएल इज ऑफन अ हायड्रोकार्बन. ठीक आहे. इथे दिलेलं आहे CH4 हायड्रोकार्बन. ठीक आहे. कंबशन रिॲक्शन अशी घडते. रिडॉक्स रिॲक्शन येत. आता याच्यामध्ये काय, ऑक्सिडेशन आणि रिडक्शन एका वेळेस होत आहे, म्हणजे एकाच टायमाला होत आहे ऑक्सिडेशन रिडक्शन. याचे एक्झाम्पल असतील काही, ब्लिचिंग वगैरे म्हणा. ब्लिचिंगमध्ये रेडॉक्स रिॲक्शन होते. ठीक आहे. रेस्पिरेशनच्या याच्यात पण आपण बघतो. ठीक आहे. न्यूट्रलायझेशन तुम्हाला माहिती आहे, ॲसिड प्लस बेस सॉल्ट अँड वॉटर देतं. फार इझी आहे, खूप ऐकलं असेल याच्याबद्दल, म्हणजे ऐकायचं काय माहीतच असतं आपल्याला. ठीक आहे. पुढे बघा, मेटल्स आणि नॉन मेटलचा एक डिफरन्स आपण बघून घेऊ, जो बेसिक डिफरन्स आहे. आता मेटल जे आहेत, सोडियम, आयन वगैरे, कॉपर, टेंड टू लूज व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स टू फॉर्म पॉझिटिव्ह आयन्स म्हणजे कॅटायन्स. जे मी तुम्हाला सांगितलं कॅटायन, दे टेंड टू लूज व्हॅलेंट इलेक्ट्रॉन्स. म्हणजे त्यांच्या आउटर शेलमध्ये 1, 2, 3 किंवा इलेक्ट्रॉन असतील, 1, 2, 3 जनरली दिसतात मेटलच्या, तर ते त्यांना सोडायला पाहतात आणि कॅटायन बनवण्याची क्षमता त्यांची असते. ठीक आहे. टेंड टू गेन व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स टू फॉर्म निगेटिव्ह आयन्स. एनायन बनण्याची यांची क्षमता असते नॉन मेटल्सची. ठीक आहे. कार्बन, ऑक्सिजन वगैरे, सल्फर. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जनरली लो, यांची हाय राहणार आहे, कारण की हे इलेक्ट्रॉन घेणार आहेत, हे सोडणार आहेत, तर यांची लो राहणार आहे. आयनायझेशन एनर्जी यांची लो आहे जनरली. इझी टू रिमूव्ह इलेक्ट्रॉन्स, जनरली हाय, डिफिकल्ट टू रिमूव्ह द इलेक्ट्रॉन्स. फिजिकल स्टेट युजली सॉलिड ॲट रूम टेम्परेचर एक्सेप्ट मर्क्युरी. है ना, मर्क्युरीला सोडलं तर मेटल जनरली रूम टेम्परेचरवर सॉलिड आहेत. ठीक आहे. अँड कॅन बी सॉलिड, लिक्विड और गॅस ॲट रूम टेम्परेचर. कॅन बी सॉलिड, लिक्विड और गॅस. लस्टर जे असतं, शायनिंग जी असते वेगवेगळ्या याच्यामध्ये, ते बघू. मेटल्स थोडे लस्टर्स आपल्याला दिसून येतात. शायनी सरफेस ड्यू टू फ्री इलेक्ट्रॉन्स. नॉन लस्टर्स डल अपिअरन्स आहे एक्सेप्ट ग्रॅफाईट अँड आयोडीन. ग्रॅफाईट आणि आयोडीन सोडला तर एक डल अपिअरन्स आपल्याला इकडे दिसून येतो. मॅलिबिलिटी असते, कॅन बी हॅमर्ड इन टू थिन शीट्स. मॅलिबल है ना, एक शीट
क्रिएट करता येते मेटल्समध्ये, त्याला मॅलिबिलिटीची प्रॉपर्टी म्हणतात. तर मेटल्स आर मॅलिएबल आणि इकडे नॉन मॅलिएबल येते, ब्रिटल आहेत, शॅटर. मी हॅमर करायला गेले तर तुटून जातील. डक्टिलिटी आहे, म्हणजे तुम्ही वायर फॉर्म करू शकता का, तर मेटल्समध्ये करू शकता, डक्टिलिटी आहे. इकडे नॉन डक्टाईल आहेत, कॅनॉट बी ड्रॉन इन टू वायर्स. ठीक आहे. डेन्सिटी कशी आहे, जनरली हाय आहे मेटल्सची. ठीक आहे, जनरली लो आहे इकडे. मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉईंट जनरली हाय आहे. अल्कली मेटल सोडले तर जनरली हाय आहे यांच्या मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉईंट. जनरली लो आहे इकडे नॉन मेटल्समध्ये मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉईंट. ठीक आहे, एक्सेप्ट कार्बन, डायमंड और सिलिकॉन. ठीक आहे, लक्षात राहील. फार बेसिक आहे, पण एक नजर याच्यावर फिरून घ्या. अजून 2-3 इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी मेटलची एक्सलंट आहे, यांची पुअर आहे ग्रॅफाइट वगैरे सोडला तर. हीट कंडक्टिव्हिटी, गुड कंडक्टर्स ऑफ हीट, दे ट्रान्सफर हीट इझिली. मेटल्स, वी नो दिस थिंग, दीज आर पुअर कंडक्टर्स और इन्सुलेटर्स. ऑक्साइड फॉर्म बेसिक ऑक्साइड्स, रिएक्ट विथ वॉटर टू फॉर्म बेसिस. बेसिक टाईपचे ऑक्साइड बनतात त्यांचे. फॉर्म ॲसिडिक और न्यूट्रल ऑक्साइड्स. रिएक्शन विथ ॲसिड्स युजली रिएक्ट टू फॉर्म सॉल्ट अँड हायड्रोजन गॅस. ॲसिडची रिएक्शन यांची जनरली डू नॉट रिएक्ट विथ ॲसिड्स. बॉन्डिंग फ्रॉम आयनिक बॉन्ड विथ नॉन मेटल्स अँड मेटलिक बॉन्ड्स विथ इच अदर. ठीक आहे, एवढं इनफ आहे. ठीक आहे. ॲसिड्स आणि बेसिसवर एक आपण बघूया. ॲसिड बेस कन्सेप्ट अँड कॅरेक्टरिस्टिक्स. आता आरएनएस डेफिनेशन जी आहे, प्रोड्युसेस H+, ॲसिड जे आहेत नाही H+ प्रोड्यूस करतात. ठीक आहे, H+ आयन्स इन वॉटर, हे OH- करतात बेसिस. ठीक आहे, सॉल्ट्सबद्दल ठीक आहे. ब्रॉन्स्टेड लोरी थेरी आहे. प्रोटॉन डोनर आहे ॲसिड, H+ डोनर आहे, हा प्रोटॉन एक्सेप्टर आहे बेस. लेविस थेरी आहे, इलेक्ट्रॉन पेअर एक्सेप्टर, इलेक्ट्रोफाईल ज्याला म्हणता येईल, हा इलेक्ट्रॉन पेअर एक्सेप्टर आहे ॲसिड. ठीक आहे, लेविस थेरीच्या अनुसार. आणि हा इलेक्ट्रॉन पेअर डोनर आहे, न्यूक्लिओफाईल म्हणता येईल त्याला. कोण, बेसिस. टेस्ट कशी आहे, सोर विनेगार तुम्ही बघितलं असेल, सोर टेस्ट आहे. इकडे बिटर टेस्ट आहे, आपले सोपमध्ये तुम्ही ऐकलं असेल. pH रेंज याची <7, ॲसिडिक असल्यामुळे इकडे more than 7. लिटमस टेस्ट, ब्ल्यू लिटमसला रेड करतं कोण, ॲसिड, आणि इकडे रेड लिटमसला ब्ल्यू करतात बेसिस. हे फार बेसिक आहे, पण आपली नजर नाही पडली तर काही इकडचं इकडे झालं तर आपण त्याच्यामध्ये कन्फ्यूज होतो. तरी एक नजर यावर पण फिरून घ्या. फार इझी हा टॉपिक होता. अजून 2-3 पॉईंट असतील. हां, लेविस ॲसिड आणि लेविस बेस याच्यावर विचारलेला प्रश्न ऑलरेडी विचारलेला आहे. द लेविस डेफिनेशन इज द मोस्ट जनरल अँड फोकस ऑन द फॉर्मेशन ऑफ coordinate covalent bonds when the electron pair is donated from the base to the acid forming a adduct. हा ठीक आहे. डेफिनेशन, इलेक्ट्रॉन पेअर एक्सेप्टर आहे. लेविस ॲसिड इज पेअर एक्सेप्टर. लेविस जो आहे आपला, लेविस असं मनात तुम्ही लक्षात ठेवा की लेविस जो आहे हा घेण्यासाठी फार उत्सुक असतो, फार इलेक्ट्रॉन पेअर त्याला पाहिजे असते, तर तो इलेक्ट्रॉन पेअर एक्सेप्टर आहे. आणि बेस काय, इलेक्ट्रॉन पेअर डोनर. ठीक आहे, बेस इज इलेक्ट्रॉन पेअर डोनर. इलेक्ट्रॉन स्टेटस, इलेक्ट्रॉन डेफिशियंट स्पीशीज ऑब्विस आहे, म्हणून तर तो एक्सेप्ट करतोय. ठीक आहे. कॅटायन्स, हे वेगवेगळे कॅटायन्स इकडे आहेत आपले, एनायन्स आहेत ज्यांनी घेऊन ठेवलेला आहे इलेक्ट्रॉन. मॉलिक्यूल विथ इनकम्प्लीट ऑक्टेट्स, हा ठीक आहे, त्याच कन्सेप्टशी रिलेटेड आहे. न्यूट्रल मॉलिक्युल्स विथ लोन पेअर्स. ठीक आहे, हा ठीक आहे. ॲसिड बेस एक रिॲक्शन इथे दिलेली आहे. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. लेविस ॲसिड आणि लेविस बेसचे एक्झाम्पल्स वगैरे तुम्हाला विचारल्या जाऊ शकतात. आता काही असे ॲसिड्स आहेत जे डेली आपल्या याच्यामध्ये इंडस्ट्रीमध्ये किंवा वेगवेगळ्या कामांमध्ये आपण ते यूज करतो. त्याची काही नावं आणि त्याचे ॲप्लिकेशन ते आपण एक शॉर्टमध्ये बघणार आहोत. हायड्रोक्लोरिक ॲसिड HCl तुम्ही ऐकलंच असेल, त्याचं इंडस्ट्री नेम म्युरियाटिक ॲसिड आहे. क्लिनिंग एजंट आहे, टॉयलेट क्लीनर वगैरे, रिमूव्हिंग रस्ट फ्रॉम द स्टील, अँड इज अ मेजर कंपोनंट ऑफ स्टमक ॲसिड फॉर डायजेशन. डायजेशनशी रिलेटेड स्टमक ॲसिड आहे. बायोमध्ये विचारलेलं आहे HCl. ठीक आहे. सल्फरिक ॲसिड H2SO4, king of chemicals, used in the manufacture of fertilizers, detergents, and is the electrolyte in
लीड ॲसिड कार बॅटरीज. लीडची जी ॲसिड बॅटरीज असते त्याच्यामध्ये ॲज एन इलेक्ट्रोलाइट यूज केल्या जातो H2SO4 म्हणजे सल्फ्युरिक ॲसिड. नायट्रिक ॲसिड जो HNO3 ॲक्वा फोर्टिस त्याला म्हणतात. मॅन्युफॅक्चर ऑफ एक्सप्लोजिव्स है ना, फर्टिलायझर्स, डायज, एक्सप्लोजिव्स वगैरे मध्ये यूज होणारा कोण आहे, नायट्रिक ॲसिड. कार्बोनिक ॲसिड आहे मग H2CO3 फॉर्म्ड वेन, ठीक आहे काय दिलं रे बाबा, डिझॉल्व्स इन वॉटर. ठीक आहे, एक लक्षात ठेवा, कार्बोनिक ॲसिड इज H2CO3. सोडियम हायड्रॉक्साईड NaOH कॉस्टिक सोडा, त्याचं नावच येते, डिटर्जंटमध्ये सोपमध्ये वगैरे यूज येतो. सोडियम हायड्रॉक्साईड NaOH कॉस्टिक सोडा. बेस आहेत काही जे आपण डेली लाईफमध्ये बघतो, त्याचं नाव काय, पोटॅशियम हायड्रॉक्साईड KOH कॉस्टिक सोडा म्हणतात त्याला. यूज्ड इन मॅन्युफॅक्चर ऑफ सोप्स, सॉफ्ट सोप्स है ना, अल्कालाईन बॅटरीजमध्ये. कॅल्शियम हायड्रॉक्साईड आहे मग CaOH/2, स्लेक्ट लाईम म्हणतात त्याला. बघा यांचे जे दुसरे नाव आहेत ना, हेच विचारले जाऊ शकतात. स्लेक्ट लाईम इज CaOH/2. अमोनियम हायड्रॉक्साईड आहे मग NH4OH ॲक्वेस अमोनिया, यूज्ड इन कॉमन हाऊसहोल्ड क्लिनर्स. फर्टिलायझरच्या प्रिपरेशनमध्ये अमोनियाचा यूज होतो, अमोनियम हायड्रॉक्साईडचा, हे आपल्याला माहिती आहे. ठीक आहे. केमिस्ट्री ऑफ एव्हरीडे लाईफ हा एक टॉपिक आहे, याच्यावर एखादा प्रश्न येऊ शकतो. तर हे वेगवेगळे नावं आणि त्याचे ते फॉर्म्युला काय आणि थोडंसं कामाचं जे आहे ते आपण थोडक्यात बघूया. ब्ल्यू विट्रिऑल आहे, ठीक आहे. कॉपर सल्फेट पेंटाहायड्रेट म्हणजे CuSO4 5H2O, ठीक आहे, यूज्ड ॲज अ फंगिसाइड. ग्रीन विट्रिऑल आहे मग आयर्न सल्फेट हेप्टाहायड्रेट, हेप्टा म्हणजे 7, तर FeSO4 7H2O, ग्रीन विट्रिऑल. लक्षात ठेवा, हे आलेले आहेत पहिले, याच्यावर प्रश्न आलेला आहे. व्हाईट विट्रिऑल झिंक सल्फेट हेप्टाहायड्रेट ZnSO4 7H2O, सोर्स ऑफ झिंक इन फर्टिलायझर अँड फीड सप्लिमेंट्स ॲज अ कंपोनंट इन सम मेडिसिन्स अँड आय ड्रॉप्स. ठीक आहे. ऑइल ऑफ विट्रिऑल म्हणजे कॉन्सन्ट्रेटेड सल्फरिक ॲसिड याला म्हणतात, H2SO4. क्रुशल इंडस्ट्रियल केमिकल आहे बॅटरीजमध्ये वगैरे, आपण आत्ताच बघितलं. टेबल सॉल्ट तुम्हाला माहिती आहे, सोडियम क्लोराईड. बेकिंग सोडा महत्त्वाचं नाव आहे, सोडियम बायकार्बोनेट, दॅट इज बेकिंग सोडा. सोडियम बायकार्बोनेट, हा लक्षात ठेवा. सोडियम कार्बोनेट इज वॉशिंग सोडा, सोडियम कार्बोनेट वॉशिंग सोडा, आणि बेकिंग सोडा इज सोडियम बायकार्बोनेट. NaHCO3 हे आहे सोडियम बायकार्बोनेट, आणि Na2CO3 इज सोडियम कार्बोनेट. ठीक आहे. अँटासिड म्हणून यूज करतात ना याला, स्टमकचा ॲसिड न्यूट्रलाइज करण्यासाठी. बेकिंग सोडाला आपण बघतो ना आपल्या घरी वगैरे, तुम्ही यूज केला असेल बेकिंग सोडा. आणि वॉशिंग सोडा आहे Na2CO3, सॉफ्टनिंग हार्ड वॉटर, हार्ड वॉटरला सॉफ्ट करण्यासाठी आपण वॉशिंग सोडा यूज करतो. त्याचं नाव काय आहे, सोडियम कार्बोनेट Na2CO3. ब्लिचिंग पावडर कॅल्शियम ऑक्सिक्लोराईड. बघा नाव बघा, ब्लिचिंग पावडर नाव, ब्लिचिंग पावडर तुम्ही ऐकलं असेल, पण त्याला कॅल्शियम ऑक्सिक्लोराईड म्हणतात, CaOCl2. डिसइन्फेक्टिंग ड्रिंकिंग वॉटर, ब्लिचिंग टेक्स्टाईल्स वगैरे. प्लास्टर ऑफ पॅरिस हे पण तुम्ही आपण ऐकतो, पण त्याचं आहे काय फॉर्म्युला काय आहे, कॅल्शियम सल्फेट हेमीहायड्रेट म्हणजे CaSO4 1/2H2O, यूज फॉर सेटिंग फ्रॅक्चर्ड बोन्स. तुम्ही कधी फ्रॅक्चर वगैरे झाला असेल तुमचा हातपाय, तर तुम्ही प्लास्टर ऑफ पॅरिस यूज केला असेल. ठीक आहे. त्याचं नाव काय, CaSO4 1/2H2O, 1/2H2O. ड्राय आईस सॉलिड कार्बन डायऑक्साईड आहे, ड्राय आईसला सॉलिड कार्बन डायऑक्साईड म्हणतात. रेफ्रिजरंट म्हणून यूज केला जातो, फायर एक्सटिंग्विशरमध्ये पण यूज होतो ड्राय आईसचा, है ना, दॅट इज सॉलिड कार्बन डायऑक्साईड. हे लक्षात ठेवा, सॉलिड येतो. ड्राय आईसचं नाव, खरं नाव म्हणजे विनेगार ॲसिटिक ॲसिड. विनेगारला ॲसिटिक ॲसिड असं म्हणतात, CH3COOH. फूड प्रिझर्वेटिव्ह म्हणून यूज करतो आपण विनेगारला, फ्लेवरिंग एजंट वगैरे. ठीक आहे. लक्षात ठेवा, बरोबर म्हणजे महत्त्वाची नावं आहेत, डायरेक्ट आली तर तुमच्या लक्षात ते आलं पाहिजे. आता शेवटचा एक आहे की कार्बनचे जे ॲलोट्रोप्स आहेत वेगवेगळे, याच्यावर प्रश्न आलेला आहे. त्याचं एक स्ट्रक्चर वगैरे कसं आहे, कशा पद्धतीने ते अरेंज्ड आहे वगैरे, याच्यावर पण एक प्रश्न आलेला आहे. तर आपण त्याचे जे मेन आहेत त्यांचं एक बघून घेऊया. डायमंड आहे, ग्राफाईट आहे, फ्युलिरिन आहे आणि ग्राफिन आहे. तर डायमंडमध्ये काय आहे, जायंट कोव्हॅलंट नेटवर्क, टेट्राहायड्रल आहे, टेट्राहायड्रल आहे अरेंजमेंट. ठीक आहे. डायमंडची काय आहे अरेंजमेंट, टेट्राहायड्रल. ठीक आहे. ग्रॅफाईट जायंट कोव्हॅलंट लेयर्ड स्ट्रक्चर, इच कार्बन बॉन्डेड टू 3
कार्बन ॲटम्स इन अ हेक्झागोनल शीट. ठीक आहे, हे विचारलेलं आहे की कशाशी रिलेटेड आहे, म्हणजे कोणत्या पद्धतीने ते बॉन्ड केलेले ते विचारलेलं आहे. फ्युलिरिन C60 मॉलिक्युलर स्ट्रक्चर हॉलो केज लाईक स्पियर, 60 कार्बन ॲटम्स इन 12 पेंटागॉन्स अँड 20 हेक्झॅगॉन्स. ठीक आहे, एवढं डिटेलमध्ये जाणार नाही, पण फ्युलिरिन लक्षात ठेवा C60. ग्राफिन आहे मग 2D लेअर ऑफ कार्बन ॲटम्स अरेंज इन अ हेक्झागोनल हनीकोम लॅटिस. हनीकोम जे असतं ना आपलं याचं मोहळ जे असतं त्याचं जे स्ट्रक्चर असतं त्याच्यासारखं असतं हे ग्राफिन. हायब्रिडायझेशन असतं यांचं स्ट्रक्चरचं, ते sp3 आहे. ठीक आहे, फक्त डायमंडचंच sp3 आहे. डायमंड इज sp3 हे लक्षात ठेवा, बाकी सगळ्यांचे sp2 आहे. बाकी सगळ्यांचे sp2 आहे. हार्डनेस, डायमंड एक्स्ट्रीमली हार्ड, वन ऑफ द हार्डेस्ट सबस्टन्सेस आहे डायमंड. ग्राफाईट आहे सॉफ्ट आहे, स्लिपरी आहे, सटकू शकतो. फ्युलिरिन काय मॉडरेटली सॉफ्ट आहे, आणि ग्राफिन जो आहे हा एक्स्ट्रीमली स्ट्रॉंग आहे, हाय टेन्साईल स्ट्रेंथ आहे त्याची ग्राफिन. त्याची युजेस होऊन तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे ना, डायमंड आपला ज्वेलरीमध्ये वगैरे यूज होतो. ग्राफाईट जे आपलं पेन्सिल वगैरे जे आहे लीड त्याच्यामध्ये आपण बघतो, लुब्रिकंट्समध्ये वगैरे बघतो. फ्युलिरिन जो आहे हा ड्रग डिलिव्हरीमध्ये याचा वापर होतो, सुपर कंडक्टिव्हिटीमध्येच्या रिसर्चमध्ये वगैरे याचा वापर होतो. फ्युलिरिन फार इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी कशी आहे, पुअर आहे, म्हणजे इन्सुलेटर आहे. ऑल व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स आर फिक्स्ड इन बॉन्ड्स, दॅट शोज दॅट इट इज पुअर कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी इट इज पुअर. ग्रॅफाईट इज गुड कंडक्टर, कारण की त्याचे जे इलेक्ट्रॉन्स आहेत हे डिलोकलाइज झाले, ते फिक्स नाही आहेत, म्हणून तो गुड कंडक्टर आहे. सेमी कंडक्टर और कंडक्टर याचं पण एक त्या टाईपचं याचं स्टेट आहे, याचं आपण बघता येईल. फ्युलिरिनला सेमी कंडक्टर किंवा कंडक्टरच्या कॅटेगरीमध्ये टाकता येईल आपल्याला. ग्राफिन जो आहे हा एक्सलंट कंडक्टर आहे, बेटर दॅन कॉपर. याचे पण इलेक्ट्रॉन जे आहे डिलोकलाइज्ड आहेत. ठीक आहे, डेन्सिटी सगळ्यात जास्त कोणाची, डायमंडची ऑब्वियस आहे. ठीक आहे, याची लो आहे 2.3 आपल्या ग्राफाईटची, आणि फ्युलिरिनची अजून लो आहे, आणि याची सगळ्यात एक्स्ट्रीमली लो डेन्सिटी आहे ग्राफिनची, लोवेस्ट. ठीक आहे, ग्राफिन यूज आपण बघितला ड्रग डिलिव्हरी, आणि याचं काय ग्राफिनचा यूज कॉम्पोजिट्स वगैरे है ना, सुपर कॅपॅसिटर्समध्ये वगैरे आपला ग्राफिन हा यूज होतो. ठीक आहे, तर असे आपले केमिस्ट्रीमध्ये जे असे कोर टॉपिक्स होते ज्याला आपण कम्प्लिटली वगळू शकत नाही, असे टॉपिक्स आपण इथे डिस्कस केले, तर मला असं वाटतं हा फ्रुटफुल तुमच्यासाठी सेशन असेल. आणि इतर जे आहे म्हणजे आपण स्टेट्स ऑफ मॅटर हा एक टॉपिक आहे, मिक्सचर्स आहे, कॅपिलॅरिटी वगैरे हे जे टॉपिक्स आहेत हे मी असं समजतो की ते फार बेसिक आणि तुम्हाला ते कळालेलेच असतील, तर त्याच्यावर पण एक नजर तुम्ही फिरवा. आणि जर तुमचं आपले जे न्यूमरिकल्स वगैरे आहेत त्याची थोडीशी प्रॅक्टिस तुम्ही केलेली असेल तर मोलॅरिटी असेल, नॉर्मॅलिटी असेल, किंवा इतर जे आपले टॉपिक्स आहेत जे न्यूमरिकलशी रिलेटेड आहेत, रिॲक्शनचे क्वेश्चन असतील वगैरे, तर ते जर तुम्ही PYQ केलेले असतील तर तेवढं, आणि हे एक रिव्हिजन जर तुम्ही केली तर बऱ्यापैकी जे 4-5 किंवा 5-6 प्रश्न जितके येत असतील तिथे आपल्याला जास्तीत जास्त स्कोर करण्याचा चान्स आपल्याला असेल. ठीक आहे, तर आपण थांबूया.